यवतमाळमध्ये अवकाळी पावसाचा कहर, 2 महिलांचा मृत्यू, शेतीचे मोठे नुकसान। यवतमाळ जिल्ह्यात काल रात्री झालेल्या अवकाळी पावसाने आणि वादळी वायांनी मोठा कहर घडवला आहे। विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे 2 वेगवेगळ्या ठिकाणी 2 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील कुंभारी शेतशिवारात ही दुर्दैवी घटना घडली। शेतात काम करत असताना अचानक वीज कोसळल्याने सुमन पवार या महिलेचा जागीच मृत्यू झाला। या घटनेत त्यांचे पती रोहिदास पवार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुसद येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। दरम्यान दुसरी घटना मारेगाव तालुक्यातील कांडा येथे घडली। सोसाट्याच्या वायामुळे रस्त्यालगत असलेले शिरसाचे झाड अचानक कोसळून मंजुळाबाई शामराव चिडे यांच्या अंगावर पडले। या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला। मंजुळाबाई या गेल्या 8 वर्षांपासून आपल्या जावई महादेव येवले यांच्याकडे वास्तव्यास होत्या। काल रात्री यवतमाळ जिल्ह्यात वादळी वायासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली। विजांच्या कडकडाटामुळे आणि वायाच्या वेगामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली। विशेषतः शेतशिवारात ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी वर्ग हतबल झाला आहे। अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे। त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे। दरम्यान प्रशासनाने नुकसानीचा पंचनामा करून मदत जाहीर करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीकडे शासनाचे लक्ष लागले आहे।